पाहिलं असेल मागच्या वेळेस झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मला जे झालेलं मतदान आहे या चिंचवड मतदारसंघातले आजी माजी नगरसेवक सर्व कार्यकर्ते तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात माझ्याबरोबर आहे। त्या अनुषंगाने जवळजवळ 1 लाख मतदान मला झालेलं आहे आणि त्याच मताच्या जोरावरती आज मी नागरिकांसमोर मतदारांसमोर जाणार आहे। येणाऱ्या काळात जरी हे सीट आपण म्हणताय की भाजपला जाऊ शकतं का तर सिटिंग आमदार आहे, परंतु भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। ही इच्छुकांची संख्या पाहता येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता जर भाजपला गेलं तर तुम्ही काय करणार, याला कदाचित हा वाढ पुन्हा राष्ट्रवादीकडे राहू शकतो आणि मी हे इलेक्शन लढणार हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे। जरी हा वाढ भाजपला गेला तरी मी हे इलेक्शन लढणार आहे आणि त्यावेळेस निर्णय घेऊन कुठलं चिन्ह असेल काय असेल ते त्यावेळेस ठरवू आपण। तर अजित गव्हाणे यांनी पवारसाहेबांची भेट घेतली, पवारांची सुद्धा भेट घेतली, विधानसभा आपल्याला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं नाही आणि त्यामुळेच ते त्या ठिकाणी गेले। तर तशीच परिस्थिती चिंचवडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकते। मग तुम्ही शरद पवारांच्या संपर्कात आहात, त्यांना भेटणार, काय नेमकं अजित गव्हाणेंसाठी तुमची ही भूमिका असू शकते? नाही, मी आता सध्या मतदारांच्या संपर्कात आहे। मी मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या वेळेस ते डिसिजन घेऊ आपण। पवारांनी सांगितलं की जे आमच्या पक्षात येतील त्यांच्यासाठी आमचे दारं खुली आहेत। सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक होता, आता मधल्या काळामध्ये पवारसाहेब दादा वेगवेगळे झाले। टीम सर्व एक राष्ट्रवादी असल्यासारखीच आहे, त्यामुळं साहेबांनी नक्कीच सांगितलं असेल मोठं मन करून की जे त्या गटात इच्छुक आहे लढण्याला परंतु जागा त्या ठिकाणी खाली नाही ती मंडळी आमच्याकडे येऊ शकतात, त्यांच्यासाठी आमची दारं उघडी असे म्हणू शकतात ते। परंतु लगेच कुठल्याही निर्णयाची घाई न करता आता सध्या आम्ही भेटीगाठीवरती जोर दिलेला आहे। पुढं ही जागा तुम्हाला सुटलीच नाही तर तुम्ही शरद पवारांनी ऑफर दिली तर स्वीकारा त्यांच्या गाडीवरती? ही जागा जर सुटली नाही तर त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे मी उभं राहणार आणि त्यावेळेस डिसिजन घेणार। सर्व माझ्या सहकार्यांचं, माझ्या कार्यकर्त्यांचं, माझ्या मतदारांचं सगळ्यांचं म्हणणे ऐकून मग त्यावेळेस मी डिसिजन घेईल।